लाईफ मधला सर्वात बेस्ट 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 दिवस होता। मी प्राईम मिनिस्टरला रिक्वेस्ट करते की आम्हाला या सगळ्या टीम सारखे GED टीम सारखेच टीचर्स हवेत स्कूल मध्ये शिकवण्यासाठी। हा प्रोग्राम झाला त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण पुढे जाऊन पण बोलू शकतो। जस्ट लाईफला टर्निंग पॉइंट आल्यासारखं वाटलं। नमस्कार मित्रांनो, तर आज आलो आहोत आपण एक नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन दिवस आणि नवीन शहरात जवाहर नवोदय विद्यालय खेळगाव येथे। तर आज आपलं हे ड्रोन टेक्नॉलॉजीचं सेशन सिमासिस लर्निंग या फाउंडेशनच्या तर्फे आयोजित करण्यात आलं आहे। तर आजच्या सेशन मध्ये आपण या चिमुकल्यांसाठी भरपूर अपॉर्च्युनिटीज घेऊन आलोय, भरपूर सरप्राइजेस आहे। तर चला बघूया आपल्या मुलांचे रिएक्शन काय आणि मुलं किती एक्साइटेड आहे या सेशन साठी। आम्हाला प्रोग्राम बद्दल 2-3 दिवसाआधी समजलं होतं। ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी खूप एक्साइटमेंट होती, मग केव्हा होईल आता मग। आणि आज तुम्हाला बघितलं तर आमची एक्साइटमेंट अजून वाढून गेलेली की काय होईल पुढे वगैरे वगैरे। असे सेशन लई कमी भेटतात लाईफमध्ये आणि नव्हते म्हणून आम्हाला ते भेटत आहे। आम्ही लकी पण आहे। सेशन बस एक आमच्या जे ड्रीम आहे, फ्युचर आहे आमचं, त्याची एक झलक दाखवून दिली आम्हाला असं वाटतंय। मला खूप छान वाटतंय की आपण फर्स्ट टाइम काहीतरी ड्रोन वगैरे बनवतोय। आता आम्हाला ते स्वतःहून करायला भेटणार आहे, त्याच्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे। कधी चान्स नाही भेटला की बनवू शकू किंवा उडवू शकू स्वतःहून, आणि आम्हाला खूप शिकायला पण भेटणार आहे, ऍक्टिव्हिटीज पण घेणार आहेत। आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे त्याच्याबद्दल। आम्हाला डायरेक्ट शब्दच नाही सुचत केव्हा स्टार्ट होईल असं वाटतंय। एक्साइटमेंट खूप होते। विकी दादा तुम्ही लवकर या, आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड आहे। हाँ, तो आज हम लोग सीखने वाले हैं ड्रोन के पीछे जो साइंस होता है ना, उस साइंस के बारे में हम लोग सीखने वाले हैं। देखो शैलेश, ये मुझे पता है कि तुम्हें पता है, उन्हें पता है, तुम्हें पता है, सर को पता है, तुम्हें पता है, तुम्हें नहीं पता, तुम्हें पता है, थोड़ी देर में तुमको पता चलेगा तुम्हें पता है। तो इसीलिए ड्रोन बनाने के लिए जो सबसे पहला कंपोनेंट लगता है वो कंपोनेंट कौन सा होता है? मोटर घूम राइट से, घूमते रहो, फास्ट स्लो, बस रुक जाओ। अरे मुझे चक्कर आने लग गया अब। सिग्नल जो पाठवणार आहे त्याला काय म्हणतो? जो घेणार आहे त्याला काय म्हणतो? कोणाला सांगेला? जर याला डायरेक्ट मोटरला सांगायचं, अरे कसले मोटर? आपला थिअरी पार्ट इकडे संपला। आता हँड्स ऑन करायचंय, तो अब मैं तुमको अगला गेम समझा देता हूं। तुम्हाला जे काही तुमचं नॉलेज आता तुम्ही गेन केलेलं आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचंय। आता आपला ड्रोन उडण्यासाठी रेडी आहे। उड़वायचा ड्रोन। हाँ, सो आता अपन ड्रोनच्या अगोदर कंट्रोल समजून घेऊ की उसको कंट्रोल कैसे करते, क्या करते? जेव्हा तुम्ही ड्रोन फ्लाय करणार होता त्यावेळेस पण तुम्हाला नॉलेज लागणार आहे। क्लियर आहे सगळ्यांना?
ड्रोन उडवायचा आहे तर आपल्याला ड्रोन बनवावा लागेल. तर आपण प्रॅक्टिकल लर्निंगच्या नेक्स्ट स्टेजला जाऊन हा ड्रोन कसा बनता ते बघूया. आजचा जो प्रोग्राम होता या प्रोग्राम विषयी विचार केल्यानंतर मनात सगळ्यात पहिलं वाक्य हेच येतं की आजपर्यंत जेवढे प्रोग्राम झाले त्याच्यात सगळ्यात चांगला आजचा प्रोग्राम होता. मला असं वाटलं होतं ड्रोन बनवतील, उडवतील, निघून जातील, पण मग नाही, इतकी थेअरी त्यांनी समजावून सांगितली. ड्रोन कसा बनवायचा, त्याचे पार्ट्स कोणकोणते राहतात, कंपोनंट्स कोणकोणते लागतात आणि कोणत्या कंपोनंट्सचं काय वर्क असतं, काय काम असतं. आणि त्याच्यामुळे बराचसा ड्रोन बद्दल बेसिक आहे ना थोडीशी माहिती मिळालेली आहे. आणि सगळे खूप हॅपी होते, कारण आम्हाला वाटलं फक्त मॉडेल टाईप बनवायचे, त्याला आपण उडू नाही शकणार, फक्त बघायला भेटेल बघ, पण आम्हाला बनवायलाही भेटलं आणि उडवायला पण भेटलं, म्हणून खूप छान वाटतंय. जेव्हा खरंच आज तुम्ही प्रॅक्टिकल वगैरे करून दाखवलं, त्यांनी जे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घेतली त्याच्यामुळे आमचे जे डाऊट्स होते म्हणजे डाऊट्स पडलेच नाही, कारण की त्यांनी इतक्या चांगल्यापणे आम्हाला समजावलं. जसं तुम्ही समजावलं सगळ्यांना तसं आतापर्यंत तरी एवढं जास्त चांगलं कोणी नव्हतं समजावलं जसं GDX मुळे समजलंय आम्हाला. तुम्ही वेगवेगळे जे अनुभव सांगितले ते आमच्या लाईफशी रिलेटेड, आम्हाला पण खूप हसू आलं. तुमचे जोक्स आणि जे स्टोरी म्हणजे मॅगी पातीलं ते सांगितलं ते खूप आवडलं, कारण की पूर्ण वेळ सरांनी इकडं तिकडं फिरून आम्हाला पूर्ण एंटरटेन करून सांगितलं. मेन म्हणजे तुम्ही जे शिकवलं ना ते असं लगेच डोक्यात घुसलं. बाकीचे टीचर्स शिकवतात तेव्हा तर नाही समजत एवढं डायरेक्टली एकदा सांगितलं, पण तुम्ही एकदा सांगितलं तेव्हा लगेच कळालं की त्यांची शिकवण्याची स्टाईल आणि टेक्निक खूपच भारी होती. ड्रोन उडवण्याचा पहिल्यांदाच अनुभव आला, तो पण खूप छान होता. माझा सेशन मधला बेस्ट पार्ट होता जेव्हा मी ड्रोन उडवायला लागलो. जस्ट फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो आमच्या लाईफ मधला आणि खूप भारी वाटलं. फक्त एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जर सकाळचा सूर्य संध्याकाळपर्यंत पूर्णपणे तेजस्वी असतो ना, तशी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या स्माइल्स त्यांच्यामुळेच आम्हाला इथे थांबावं असं वाटलं फक्त. पण आता जे सेशन झालं त्याच्यामुळे असं वाटतंय की नाही अदर फील्ड्स मध्ये पण जावं, आपले स्किल्स डेव्हलप करावे, यामध्ये पण खूप काही असू शकतं वगैरे. मला आज रिअलायझेशन झालं की जे आपल्या स्कूलमध्ये जे 6 सब्जेक्ट असतात त्यांच्याशिवाय पण खूप काही आहे. याच्या आधी म्हणजे मला तेवढी अशी हिंमतच नव्हती किंवा स्टेज डेअरिंग नव्हती की मी सगळ्यांसमोर इतकी छान बोलेल. हा प्रोग्राम झाला त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण पुढे जाऊन पण बोलू शकतो. जस्ट लाईफला टर्निंग पॉइंट आल्यासारखं वाटलं. आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आमच्या करिअरचा. GDX मुळे मी आज पहिल्यांदा स्टेजवर किंवा कॅमेरा समोर स्पष्टपणे बोलतीये. पूर्ण नवोदय लाईफ मधला बेस्ट प्रोग्राम होता, म्हणजे लाईफ मधलाच बेस्ट होता. ते लाईफ मधला सर्वात बेस्ट दिवस होता. सर थँक्यू सो मच फॉर दिस प्रोग्राम सर. आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आम्हाला एवढा टाइम दिल्याबद्दल आणि एवढं एक्सप्लेन केल्याबद्दल, एकदम शॉर्ट छोट्या गोष्टी सांगितल्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. आणि तुमच्यामुळे सगळ्यांना काहीतरी खूप नवीन शिकायला भेटलं. थँक्स सर. आजपर्यंतचा सगळ्यात चांगला प्रोग्राम होता. पहिलं पण वाक्य शेवटचं पण वाक्य बोला सर. आणि थँक्यू तुम्ही इथं आल्या आणि अजून जास्त भेट देत जा आम्हाला. मी प्राईम मिनिस्टरला रिक्वेस्ट करते की आम्हाला या सगळ्या टीम सारखे GDX टीम सारखेच टीचर्स हवेत स्कूलमध्ये शिकवण्यासाठी. आम्ही JNV फॅमिली कडनं सिमासेस लर्निंग सिस्टमला मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला ही वास्ट अपॉर्च्युनिटी भेटली तुम्हाला आम्हाला शिकवण्यासाठी. सो त्याच्यामुळे पण GDX ला थँक्यू. मुलं पण मला सांगत होती सर असं सेशन पुन्हा व्हायला पाहिजे आणि आम्ही खूप या ठिकाणी एन्जॉय केलेला आहे आणि भरपूर असं नॉलेज पण घेतलं. आणि आमचे विद्यार्थी सकाळपासून या कार्यक्रमामध्ये मग्न होते. सर्व विद्यार्थी खुश आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघून आम्हाला सुद्धा अतिशय आनंद होत आहे. विक्रांत सरांबद्दल बोल, त्यांचं व्हॉइस, त्यांचा टोन, त्यांची मुलांसोबत असलेली बॉन्डिंग आणि विद्यार्थ्यांना त्यांची समजून सांगण्याची जी टॅक्ट होती ती खूपच सुंदर वंडरफुल होती. त्यामुळे मुलं सुद्धा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित रिस्पॉन्स देत होते. त्यांनी एकदम उत्कृष्ट प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि मुलांचा रिस्पॉन्स मिळणं हे एका टीचरचं यश आहे. पुन्हा एकदा सकाळ समूहाचे खूप खूप धन्यवाद.